नर्मदे यार या ठिकाणी बघा मी आहे ना आजची जी आहे ना आपल्या परिक्रमेची जी सुरुवात आहे ना सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन नेमावर या ठिकाणी नर्मदा मैया तटावर आहे. तटावरून मी आज सकाळी आहे ना 6:15 6:30ला निघालो नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन. नर्मदे मध्ये या ठिकाणी बघा आपण आहे ना या सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आहे ना पाठीमागच्या बाजूने आपल्याला रोड आहे जाण्यासाठी. तर आपण पाहू शकता हे जे मंदिर आहे ना संपूर्ण मंदिर या ठिकाणी पाठीमागून असं मंदिर आहे एकदम याच्यामध्ये नर्मदा मैया किनारे नर्मदे हर. याच ठिकाणी आपण ज्यावेळेस सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराचे आहे ना दर्शन घेऊन निघाल्याच्या नंतर सकाळी आहे ना बरोबर नेमावरमधून मी निघालो आहे. आणि हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ना हे असं एकदम असं सुंदर मंदिर आहे. एकाच दगडामध्ये कोरीव मंदिर आहे हे. आणि हे पांडवकालीन शताब्दी म्हणजे 10व्या शताब्दीचं मंदिर आहे हे. आणि हे मंदिर एवढं जुनं मंदिर आहे ते या ठिकाणावरून आपल्याला नर्मदा मैयाचे जे किनारा आहे ह्या किनाऱ्यावरून आपल्याला आहे ना पुढे आपल्याला आहे ना मार्गस्थ व्हायचं. या ठिकाणी म्हणजे आपण चाललो आहे अमरकंटक या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना नर्मदा मैयाच्या आहे ना किनारी आहे. नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन सकाळी आपण या ठिकाणावरून आहे ना 6 6:15 वाजता नेमावर या ठिकाणावरून निघालो आहे सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना नेमावरवरून आहे ना सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आल्याच्यानंतर हा आहे ना नेमावरमध्ये अहिल्याबाई चौराहा चौक आहे. चौकातून आम्हाला आहे ना या ठिकाणी जो आहे हा चौक आहे चौकातून आपण आहे ना कुंडगाव या ठिकाणी निघालो आहे. आणि आपल्याला हा आहे ना पायी परिक्रमाचा या चौकातून रोड आहे सरळ नर्मदे. अरे नेमावर पास करून आल्याच्या नंतर आहे ना या ठिकाणी आहे ना आपल्याला सरळ कच्ची पगदंडी लागते. एक आहे ना आडवा रोड लागन तो ब्रिज एक साईडला जाते ना एक इंदोरला आणि हरदा हवेचा मोठा फ्लावर आहे ब्रिज आहे. त्या ब्रिज खालून आहे ना सरळ आपल्याला आहे ना तो मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. सरळ एक कच्ची पगदंडी आहे. त्या कच्च्या पगदंडीने आपल्याला सरळ नर्मदा परिक्रमा मार्ग आहे नर्मदे. त्या ठिकाणी आपण आहे ना ह्या जो आपल्याला जे नदी लागते ना नेमावरवरून आल्याच्या नंतर हे ना गौनी नदी आहे. हा आहे ना गौनी नदी आहे ना नर्मदा मैयाला जाऊन मिळते. हा गौनी नदी संगम आहे. ही जी आहे ही गौनी नदी आहे या ठिकाणी. ही जी आहे ही गौनी नदी आहे. आपण जी आपली नर्मदा परिक्रमा ह्या गौनी नदीवरून आपण अमरकंटककडे चाललेलो आहे. इथून आपल्याला आहे ना 750 किलोमीटर ते 700 किलोमीटर अंतर आहे ह्या गौनी नदीवरती. आता नर्मदे ह्या ठिकाणी आपल्याला आहे ना हा जी पगदंडी आहे ना संपूर्ण आपल्याला आहे ना हे जे पाणी आहे पगदंडीमध्ये आणि आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना जाण्यासाठी जेव्हा परिक्रमा असेल ना थोडीशी तकलीफ होते कारण भरपूर पाणी साठलेलं आहे या ठिकाणी या पगदंडीवरती. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आत्ता आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे नेमावरून पुढे आहे ना कुंडगाव या ठिकाणी आलेलो आहे. हे जे पुढे लागले आपल्याला कुंडगाव लागले नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना कुरंदगाव पास करून आले कुंदगाव. हे जे पाठी आहे ना आपल्याला जे ना पाठीमागे दिसतंय ना मागे तर हे कुंदगाव आहे. कुंदगाव क्रॉस करून आल्याच्या नंतर आपल्याला ही अशी आहे ना डांबरी एक सडक आहे. आणि ह्या मार्गे आपली नर्मदा परिक्रमा आहे तुरगाव या ठिकाणी आपण चाललेलो आहे. कुंदगाववरून तुरगाव हे देवास मध्य प्रदेशमध्ये देवास जिल्हा या ठिकाणी आहे. आणि आज सकाळी जर आपण पाहिलं ना आज 8:30 वाजलेत 8:30 वाजलेत 8:30 सूर्यदेवता भगवान सूर्यदेवताचे तर दर्शन होऊ शकत नाही दिवसभर म्हणलं तरी आज या ठिकाणी. आणि थंड हवा भरपूर सुटलेली आहे. आणि हे असं जे वातावरण आहे ना भरपूर एक आपण धुके भरपूर आहे
आणि समोरचं आहे ना तर आहे ना समोर म्हणजे आपल्याला आहे ना एक 200-300 फुटाच्या पुढं काही दिसत नाही एवढं फुल धुके आहे. नर्मदे ते यार या ठिकाणी बघा आपण आहे ना तुरनाल या ठिकाणी आलो आहे ना महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. त्याचे आहे ना हे पहा भगवान परशुरामांनी हे आपले द्वारपालजी ते बघा ओम नमः शिवाय. भगवान स्वरूप परशुरामांनी जी आहे ना पिंड स्थापन केली होती ना महादेवाची त्या ठिकाणी आपण आहे. आणि हे जे समोर आपल्याला भगवान परशुराम जी आहे त्यांना आहे ना जी आहे ना शिवनी कुऱ्हाडी जी आहे ना प्राप्त झाली होती ती कुऱ्हाडी. भगवान परशुराम हे आहे ना विष्णूचे 6वे अवतार आहे आणि जमंगी आणि रेणुका यांचे आहे ना पुत्र आहे हे भगवान परशुराम. या ठिकाणी आपण पाहतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी आपण आहे ना हे जे आहे ना महानर्मदाच्या बरोबर आहे ना काठावरती आहे ना आपल्याला आहे ना भगवान परशुराम महादेवांनी जी आहे ना महादेव पिंड जी स्थापन केली ना त्या पिंडीच्या इथे आपण दर्शन घेतलं. आणि हे जे आहे ना हा समोर दिसतो हा आश्रम आहे. आपला नर्मदा परिक्रमा आहे ना पायी परिक्रमा चालते यांच्या सेवेसाठी हा आश्रम आहे. इथं परिक्रमावासी आहे ना रात्रीची भोजन व्यवस्था आणि आहे ना सर्व चाय नाश्ता. आणि भगवान परशुरामांनी ही जे नर्मदा मैया किनारीचे ना जी आहे ना पिंड स्थापन केली ना हे जे आहे ना विष्णूचे 6वे अवतार होते. आणि विष्णूचे 6वे अवतार आणि रेणुका जमदग्नी आणि रेणुकाचे पुत्र होते. आणि शिवने परशु कुऱ्हाडी आहे ना शिवकुणी प्राप्त केली होती आणि त्या कारणामुळे त्यांना आहे ना परशुराम हे नाव पडलं. आणि ते क्रोधी होती न्यायप्रिय पण होते. क्षत्रिय के संहार क्षेत्रीय के संहार के लिए जाने जाते थे. और आज भी चिरंजीवी अमर माने जाते हैं. आणि कोली अवतार के समय प्रकट होंगे. हे आजही अमर आहे म्हणजे अमर आहे. त्यावेळेस आहे ना हे आपले भगवान विष्णूचे ना 6वे अवतार आहे. नर्मदे हर. या ठिकाणी आपण आहे ना पाहू शकता या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं पहिलं दर्शन घ्या. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आहे ना मी आहे ना आता तुरनाल या ठिकाणी परशुराम महादेवांचं दर्शन घेऊन पुढे माझ्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. ह्या मार्ग आहे माझ्या परिक्रमेचा बरोबर मैया आणि मी या ठिकाणी. आणि जो रोड आहे रोड बनवला आहे बरोबर मैयाच्या आहे ना असा किनारी रोड आहे. या ठिकाणी किनाऱ्यावरून आपला जो मार्ग आहे या ठिकाणी आपण ह्या मार्गे पुढे चाललेलं. इथून आपल्याला एक कच्ची पगदंडी लागणार आहे. या ठिकाणावरून आपण पुढे नर्मदा परिक्रमेसाठी मार्गस्थ झालेलं आहे. नर्मदे हर. हे आपल्याला आहे ना मैया किनारी आहे ना आपण मैया तट आहे ना मैया किनाऱ्यावरून आहे ना आपण आहे ना तुरनाल या ठिकाणावरून आहे ना आपण परशुराम महादेवाचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आपल्याला हे मैया किनारी ना आपण ही गव्हाची शेती आहे. आणि आहे ना ह्या ठिकाणी चाललेलो आहे कारण इथे आहे ना थोडंसं ना ओलं असल्यामुळं यांनी आहे ना जे गव्हामाला आहे ना पाणी भरल्यामुळं आहे ना इथे थोडासा चिखल झालेला आहे या ठिकाणी. आणि आपल्या पगदंडी आहे ना थोडीशी घसरते त्या. आणि बरोबर मैयाच्या किनाऱ्यावरून आपण या ठिकाणावरून नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आपण चाललेलो आहे. नर्मदे हर नर्मदे हर. ये देखिए ये अपनी है ना यहाँ से है ना जो ना गेहूँ की खेती इधर भी गेहूँ की खेती है. बीच में से हमारा नर्मदा परिक्रमा मार्ग की एक पगदंडी है. आणि हमारे है ना उजव्या हाथ से है ना ये अपन नर्मदा मैया है. ये हाथ से देखिए नर्मदा मैया. आणि हमारे हम लोग तुरनाल को पास करके है ना अभी है ना चिंचली तक है ना हम लोग को है ना 7 किलोमीटर गोवनी नदी संगम है.
यहाँ पे ये देखिए ये आ गया, ये गेहूँ की खेती है पूरी। जो हम लोग का मार्ग है पगडंडी मार्ग, पगडंडी से हम लोग परिक्रमा से चल रहे हैं। हम लोग के साथ मेरे साथ है ना बाबा जी है 3 2, ये देखिए नर्मदे हर।